हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओला. तर वेलकम टू नेहा ब्लॉग. फ्रेंड्स, आज माझ्या मागे आहे खूप गडबड आणि तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलेला आहे माझा मेकअपचा सेटअप. तो मी काल रात्रीच बनवून ठेवलेला होता कारण माझी आज आहे एंगेजमेंट ऑर्डर. त्याच्यामुळे मी झटपट सकाळी उठली, माझा आवरलं, देवपूजा केली, स्वयंपाक केला. कारण कुठे पण जायचं असलं तर माझ्या हस्बंडचे आधीच स्वयंपाक वगैरेचं करून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर येते माझी ब्रायडल. बघा तुम्ही बघू शकता तुम्ही ब्रायडल आलेली आहे आमची. मग मी या ठिकाणी बघा तुम्ही मेकअपची सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला माझा मेकअप कसा वाटला ना हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या ठिकाणी मी केलेले आहे आपल्या CTM पासून सुरुवात. आणि हो, जर तुम्हाला माझा हा मेकअप आवडला असेल ना तर मी याचा फुल व्हिडिओ दुसऱ्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा. आणि आम्ही निघाले कारण मी पण तिच्यासोबतच एंगेजमेंटसाठी जाणार होती कारण ती माझी फ्रेंडच आहे. आणि ह्या दोघी जणी म्हणत होत्या आम्ही कुठलं पाप केलं, मला तुझ्या व्लॉगमध्ये घे. तिथे पोहोचलो आम्ही, जवळच होतं म्हणून लवकरात लवकर आम्ही तिथे पोहोचलो. त्याच्यानंतर आम्ही थोडासा व्हिडिओ काढला की असा की ती माझ्यासोबत बोलतीये या पद्धतीचा. आणि नवरीला दुसरी कुठल्या प्रकारची घाई नव्हती, फक्त तिचं चालू होतं माझा व्हिडिओ काढा, माझा फोटो काढा. आणि ह्या मुली म्हणतात मला तुझ्या व्लॉगमध्ये येऊ द्या. यानंतर एंगेजमेंटला सुरुवात झालेली आहे. ही आहे पहिल्या साडीवरची जी पूजा असते ना, ही ती पूजा आहे. त्याच्यानंतर तिचे फोटोज व्हिडिओज काढणं झाल्यावर मला खूप भूक लागली होती. तेवढ्यात नवरी आली आणि मला म्हणती माझा एक असा व्हिडिओ काढ. ती मला बोलली माझा असा व्हिडिओ काढ की त्या पोचचं नाव मला जमत नाही आणि ते तुम्हाला माहिती असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवरीला ती सेकंड साडी दिली ना, त्याच्यानंतर आम्ही तिची ती साडी चेंज केली आधीची. आणि त्याच्यानंतर बघा बरं माझी नवरी कशी दिसते. मला आधी यांची पूजा झाली, मग त्याच्या हस्बंडची पूजा झाली, त्याच्यानंतर एंगेजमेंट हे काय म्हणतात त्याला पार पडली. त्याच्यानंतर भूक लागली होती म्हणून सगळे भुक्कड एका ठिकाणी येऊन बसलेले आहेत, तर बघू शकता. आणि यांच्या वयाचे होतो त्यावेळेस आम्हाला मोबाईल काय आम्हाला काहीच कळत नव्हतं. चला चहा मध्येच आम्ही आलो आणि चहा प्यायला बसलो. आणि हे आम्ही चाय लवर. थँक्यू फॉर वॉचिंग.